नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव बनकर DN, HM कॉलेज कराड. बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स या विषयामध्ये थर्ड पेपर जनरल इन्शुरन्स हा विषय आपण शिकायचा. कालच्या तासाला आपण सर्वसाधारण विमा महामंडळ आणि या महामंडळाचं राष्ट्रीयकरण याविषयी माहिती पाहिजे. यामध्ये पुढचा भाग जो आहे तो म्हणजे विम्याचा करार, इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट. कायद्याच्या दृष्टीने विमा हा दोन पक्षांमधील कायदेशीर करार आहे. यामध्ये विमेदार हा एक पक्ष असतो आणि विमाकार म्हणजेच विमा कंपनी हा दुसरा पक्ष असतो. मग या ठिकाणी विमा करार म्हणजे नेमकं काय, या विमा कराराची व्याख्या आपल्याला कशी करता येईल? तर यामध्ये आपल्याला विमा कराराची व्याख्या सांगताना असं सांगता येईल की विमा करार हा दोन पक्षांमधील कायदेशीर करार आहे, ज्यामध्ये एक पक्ष म्हणजेच विमा कंपनी दुसऱ्या पक्षाकडून म्हणजेच विमेदाराकडून मिळालेल्या मोबदल्याच्या प्रित्यर्थ जर त्या पक्षाचे विशिष्ट धोक्यामुळे नुकसान झाले तर झालेले नुकसान भरून देण्याचे मान्य करत असतो. यास आपण विमा करार असं म्हणतो. आता हे नुकसान जे भरून दिलं जातं विमा कंपनीकडून हे दोन पद्धतीने भरून दिलं जातं. रोखीच्या स्वरूपात भरून दिलं जातं किंवा वस्तू रूपाने सुद्धा नुकसान भरपाई भरून दिली जाते. आता हा जो विमा करार आहे हा विमा करार विमेदार आणि विमा कंपनी या दोघांच्या मध्ये होत असतो. भारतीय कराराचा कायदा 1882 हा जो आहे हा विमा कराराला देखील लागू होत असतो. इतर कोणत्याही प्रकारचा करार करावयाचा असेल तर या करारामध्ये भारतीय करार कायदा 1882च्या सर्व अटींचे पालन होणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे विमा करार केला जात असताना देखील या भारतीय करार कायद्यामध्ये ज्या काही अटी सांगितलेल्या आहेत या सर्व अटींचे पालन या विमा करारामध्ये होणं आवश्यक आहे. यापैकी एखादी अट जरी पाळली गेली नाही तरी विम्याचा करार हा बेकायदेशीर करार होतो आणि बेकायदेशीर करार झाला तर तो करार मान्य केला जातो. मग या ठिकाणी भारतीय करार कायद्यामध्ये कोणत्या अटी सांगितलेल्या आहेत या अटी आपल्याला पाहाव्या लागतील. भारतीय करार कायदा 1882 या करार कायद्यामध्ये ज्या अटी सांगितलेल्या आहेत यामध्ये पहिली अट सांगितलेली आहे की करार करण्यासाठी दोन पक्षांची आवश्यकता आहे. कोणताही करार करावयाचा असेल तर हा करार करण्यासाठी कमीत कमी दोन पक्ष हवे असतात. कोणत्याही एका पक्षामध्येच स्वतःशी करार करू शकत नाही. तर करार करावयाचा असेल तर त्यामध्ये दोन पक्ष असण्याची आवश्यकता आहे. विमा करारामध्ये विमेदार हा एक पक्ष आहे आणि विमाकार म्हणजेच विमा कंपनी हा दुसरा पक्ष आहे आणि या दोघांच्या मध्ये हा करार झालेला असतो. दुसरी अट सांगितलेली आहे करार पात्र पक्ष. विम्याचा करार केला जात असताना करार करणारे जे दोन्हीही पक्ष आहेत किंवा ज्या दोन्हीही व्यक्ती आहेत या करार करण्यासाठी पात्र असणं आवश्यक आहे. म्हणजेच या दोन्हीही व्यक्ती कायद्याने सज्ञान असले पाहिजे. विमा कंपनी ही कायद्याने सज्ञान आहेच, परंतु विमेदार ही व्यक्ती सज्ञान असली पाहिजे. म्हणजे त्याने आपल्या वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली असली पाहिजे. त्याचबरोबर विमेदार ही व्यक्ती शून्य बुद्धीची असेल, वेडी अथवा दिवाळखोर व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीबरोबर करार करता येत नाही. म्हणून करार करणाऱ्या दोन्हीही व्यक्ती या करार करण्यासाठी पात्र असणं आवश्यक आहे. तिसरा मुद्दा सांगितलेला आहे प्रस्ताव. विम्याचा करार केला जात असताना एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला प्रस्ताव करणं आवश्यक आहे.
या विम्याच्या करारामध्ये विमेदार ही जी व्यक्ती आहे, ही व्यक्ती विमा कंपनीकडे प्रस्ताव करत असते. ज्या वस्तूचा किंवा ज्या मालमत्तेचा विमेदाराला विमा घ्यावयाचा आहे, त्याचा विमा घेतला असताना विमा कंपनीकडे मिळणारा जो प्रस्ताव अर्ज असतो, हा प्रस्ताव अर्ज भरून विमेदाराने विमा कंपनीला द्यावयाचा असतो. सर्वसाधारणपणे या प्रस्ताव अर्जामध्ये विमेदाराचे नाव, विमेदाराचा पूर्ण पत्ता, विमेदाराचा व्यवसाय, ज्या मालमत्तेचा विमा घेणार आहे त्या मालमत्तेचे वर्णन, किती रकमेचा विमा हवा आहे, इत्यादी सर्व माहिती या प्रस्ताव अर्जामध्ये भरून प्रस्ताव अर्जाच्या शेवटी विमेदाराला एक लेखी निवेदन द्यावयाचं असतं की या प्रस्ताव अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती सत्य आहे, कोणतीही असत्य किंवा चुकीची माहिती देण्यात आलेली नाही, असं निवेदन देऊन त्याखाली विमेदाराने स्वतःची स्वाक्षरी करावयाची असते. आणि असा हा प्रस्ताव विमेदाराने विमा कंपनीला सादर करावयाचा असतो. पुढची कंडिशन सांगितलेली आहे की म्हणजे स्वीकृती. विमेदाराने विमा कंपनीला जो प्रस्ताव केलेला असतो, या प्रस्तावाला विमा कंपनीची स्वीकृती हवी असते. ही स्वीकृती लेखी किंवा तोंडी असली तरी सुद्धा चालते, परंतु बहुधा लेखी स्वीकृती असणं आवश्यक असतं. आणि ही जी स्वीकृती विमा कंपनी विमेदाराला ज्या दस्तऐवजाद्वारे देत असते, ज्या पत्राद्वारे देत असते, त्या पत्राला आपण कव्हर नोट किंवा उपरी चिठ्ठी असं म्हटलं जातं. पाचवा मुद्दा सांगितलेला आहे प्रतिफल. विम्याचा करार केला जात असताना ज्या दोन पक्षांच्या मध्ये करार होत असतो, त्या पक्षांच्या मध्ये प्रतिफल असणं आवश्यक आहे. त्यामध्ये कायदेशीर प्रतिफल असलं पाहिजे. म्हणजेच प्रत्येक करार केला जात असताना करार करणाऱ्या दोन्हीही पक्षांनी परस्परांच्या साठी किंवा एकमेकांच्या साठी काहीतरी कृत्य करणं आवश्यक आहे. म्हणजे काहीतरी एका पक्षाचा लाभ करून दिला पाहिजे किंवा दुसऱ्या पक्षाने त्या पक्षासाठी काहीतरी नुकसान सहन करणं आवश्यक आहे. विमा करार केला जात असताना विमेदार प्रतिफल म्हणून विमा कंपनीला विम्याचा हप्ता भरत असतो आणि विमा कंपनी विमेदाराला जर त्या विमेदाराचे विशिष्ट धोक्यामुळे त्याच्या मालमत्तेचे नुकसान झाले तर झालेले नुकसान भरून देण्याचे मान्य करत असतो. त्यामुळे दोन्हीही पक्ष परस्परांना काहीतरी मोबदला देत असतात. त्यालाच आपण प्रतिफल असं म्हणत असतो. पुढचा मुद्दा सांगितलेला आहे मुक्त संमती. तर करार करणाऱ्या दोन्हीही पक्षांची या कराराला मुक्त संमती असणं आवश्यक आहे. म्हणजेच फसवणुकीने किंवा एखाद्या चुकीच्या समजुतीने झालेला करार नसणं आवश्यक आहे. आपण कोणत्या विषयाबद्दल करार करत आहोत याबद्दल विमाकार आणि विमेदार या दोघांच्याही मनात एकच कल्पना असली पाहिजे. विमेदाराची विमा विषयाबद्दलची असलेली समजूत आणि विमाकाराची त्या विषयाबद्दलची असलेली समजूत यात फरक पडता कामा नये. म्हणजे दोघांचीही या कराराला मुक्त संमती असेल तरच हा करार कायदेशीर करार होऊ शकतो. आणि शेवटचा मुद्दा सांगितलेला आहे कायदेशीर उद्दिष्ट. या ठिकाणी कराराचा उद्देश हा कायदेशीर असणं आवश्यक आहे. कराराचा हेतू दुसऱ्याची फसवणूक करण्याचा असेल किंवा कायद्याने ज्यास मनाई केलेली असेल तो करार कायद्याच्या विरुद्ध होत असतो. तो करार बेकायदेशीर होत असतो. फॉर एक्झाम्पल,
चोरी करण्याचा उद्देश असेल, दुसऱ्याचा खून करण्याचा उद्देश असेल किंवा चोरटा व्यापार करण्याचा उद्देश असेल, तर मुळातच हे उद्देश बेकायदेशीर ठरविण्यात आलेले आहे आणि अशा उद्देशाचा आपल्याला विमा घेता येणार नाही. म्हणून ज्यावेळी विमेदार आणि विमा कंपनी या दोघांच्या मध्ये विम्याचा करार होत असतो, त्यावेळी ज्या विषयाबद्दल करार केला जात आहे त्याचे उद्दिष्ट हे कायदेशीर असणं आवश्यक आहे. तर या सर्व गोष्टी भारतीय करार कायदा 1882 या भारतीय करार कायद्यामध्ये सांगण्यात आलेले आहे. तुम्हाला रिकाम्या जागा भरा वगैरे यामध्ये काही वेळा विचारलं जातो की भारतीय करार कायदा किती साली अंमलात आला, तर त्या ठिकाणी उत्तर आपलं 1882 येणं आवश्यक आहे. तर या भारतीय करार कायदा 1882 मध्ये या सर्व अटी सांगितलेल्या आहेत. कोणताही करार आपणाला करावयाचा असेल तर हा करार कायदेशीर ठरण्यासाठी या सर्व अटींचे पालन दोन्हीही पक्षांनी करणं आवश्यक आहे. या दोघांच्या पैकी किंवा या अटीपैकी एखाद्या अटीचे जरी पालन या करारामध्ये झालं नाही तरी तो करार बेकायदेशीर करार होत असतो आणि न्यायालयामार्फत त्याची अंमलबजावणी आपल्याला करता येत नाही. यासाठी या सर्व अटी विमा करारामध्ये पाळणं आवश्यक आहे. आता यानंतर जो पुढचा भाग यामधला आहे तो म्हणजे विमा करार आणि जुगारी करार या दोहोंमध्ये काय फरक आहे. विमा करार व जुगारी करार फरक. इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट and gambling. आता विमा करार आणि जुगारी करार या दोन्ही करारामध्ये असणारा जो फरक आहे हा फरक आपल्याला पाहणं आवश्यक आहे. या ठिकाणी विशिष्ट घटना घडल्यास किंवा न घडल्यास एकमेकांना विशिष्ट रक्कम देण्याविषयी दोन व्यक्तींच्या मध्ये झालेला जो करार असतो या करारास जुगारी करार असं म्हटलं जातं. हे जुगारी करार पैजेचे करार आहे किंवा व्यर्थ करार आहे किंवा हे जुगारी करार बेकायदेशीर करार आहे, सामाजिक धोरणाच्या विरुद्ध मानले जात असतात. परंतु विमा करार हा जुगारी करार नव्हे. विमा करारामध्ये भविष्य काळात एखादी घटना घडल्यानंतर विशिष्ट नुकसान भरपाई देण्याची हमी या करारामध्ये दिलेली असते. म्हणजेच विमा करारामध्ये धोका हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केला जातो. परंतु जुगारी करार केला जात असताना मुळातच हा धोका जुगारी करारात अस्तित्वातच नसतो, तर हा धोका करार केल्यामुळे निर्माण झालेला असतो. भविष्य काळात काही शक्यता गृहीत धरली जाते आणि नुकसान भरपाईची हमी या करारामध्ये देण्यात आलेली असते. विमा करार हा विमेदार आणि विमा कंपनी या दोघांच्या मध्ये होत असतो आणि जुगारी करार हा दोन व्यक्तींच्या मध्ये होत असतो. फॉर एक्झाम्पल, एखादी क्रिकेट मॅच, समजा भारत पाकिस्तान यांची क्रिकेट मॅच असेल, दोन व्यक्तींच्या मध्ये करार झालेला असतो की अमका देश जिंकेल, भारत जिंकेल यावर सट्टा लावलेला असतो किंवा दुसरा म्हणतो पाकिस्तान जिंकेल त्यावर त्याने लावलेलं असतं. म्हणजे अशा कराराला जुगारी करार असं म्हटलं जातं. म्हणजे या जुगारी करारामध्ये धोका हा अस्तित्वात नसतो, तर तो करार केल्यामुळे धोका निर्माण झालेला असतो. मग या विमा करारामध्ये आणि जुगारी करारामध्ये काय फरक आहे, यामध्ये फरकाचे काही मुद्दे आपल्याला पाहावे लागतील. यामध्ये पहिल्यांदा आपल्याला अर्थ पाहावा लागेल. विमा करार म्हणजे काय आणि जुगारी करार म्हणजे काय. आता मगाशीच आपण पाहिलेलं आहे, विमा करार हा दोन पक्षांमधील कायदेशीर करार आहे. यामध्ये एक पक्ष दुसऱ्या पक्षाला किंवा दुसऱ्या पक्षाकडून विशिष्ट मोबदला घेऊन
जर त्या पक्षाचे विशिष्ट धोक्यामुळे नुकसान झाले तर झालेले नुकसान भरून देण्याचे वचन अथवा हमी देत असतो, यास आपण विमा करार असं म्हणतो. तर जुगारी करार कशाला म्हटलं जातं, तर विशिष्ट घटना घडल्यास किंवा न घडल्यास एकमेकांना विशिष्ट रक्कम देण्यासंबंधी दोन व्यक्तींमध्ये जो करार झालेला असतो त्या कराराला आपण जुगारी करार असं म्हणत असतो. दुसरा फरकाचा मुद्दा आपल्याला पाहता येईल विमेय हित. विम्याचा करार केला जात असताना ज्या व्यक्तीचा किंवा ज्या मालमत्तेचा आपणाला विमा घ्यावयाचा आहे त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या मालमत्तेमध्ये विमेदाराला विमेय हित असणं आवश्यक आहे. कारण असे विमेय हित असल्याशिवाय त्या मालमत्तेचा आपणाला विमा घेता येत नाही. मग आता विमेय हित म्हणजे नेमकं काय, आपण गेल्या वर्षी 11वी मध्ये पाहिलेलं आहे. विम्याची मूलभूत तत्वे यामध्ये विमेय हित तत्व आपण पाहिलेलं आहे. पुन्हा थोडक्यात मी सांगतो विमेय हित म्हणजे काय, तर ज्या मालमत्तेचा आपणाला विमा घ्यावयाचा आहे त्या मालमत्तेत विमेदाराला विमेय हित असलं पाहिजे. म्हणजेच ती मालमत्ता सुरक्षित राहिली तर विमेदाराचा आर्थिक लाभ झाला पाहिजे आणि ती मालमत्ता नष्ट झाली तर विमेदाराचे आर्थिक नुकसान झाले पाहिजे. तेव्हा त्या मालमत्तेत विमेदाराला विमेय हित आहे असं म्हटलं जातं. आणि विमेय हित असेल तरच आपण त्या मालमत्तेचा विमा घेऊ शकतो. जर विमेय हित नसेल तर आपणाला त्या मालमत्तेचा विमा घेता येत नाही. म्हणजेच आपल्या नावावर जी मालमत्ता आहे त्या मालमत्तेचा आपण विमा कंपनीकडे विमा घेऊ शकतो. म्हणजेच विमा करार केला जात असताना ज्या मालमत्तेचा आपण विमा घेणार आहोत त्या मालमत्तेमध्ये विमेदाराला विमेहित असणं आवश्यक आहे. विमेहित असल्याशिवाय आपण त्या मालमत्तेचा विमा घेऊ शकत नाही. परंतु जुगारी करार केला जात असताना जुगारी करार करणारे जे दोन्ही पक्ष असतात या दोन्हीही पक्षांना विमा विषयाबद्दल विमेय हितच नसते तरी सुद्धा तो करार ते दोन व्यक्ती करत असतात. तिसरा मुद्दा सांगितलेला आहे धोका व जोखीम. सर्वसाधारणपणे विमा करार केला जात असताना या करारामध्ये धोका हा अस्तित्वात असतो आणि त्यामुळे जर काही नुकसान झाले तर त्या नुकसानीची भरपाई व्हावी या उद्देशाने विमा करार केला जातो. परंतु जुगारी करारामध्ये मात्र धोका किंवा जोखीम ही अस्तित्वात नसते तर तो करार केल्यामुळे हा धोका किंवा जोखीम उदयास आलेली असते. चौथा फरक सांगता येईल करार प्रतिफळ. आता विमा करारामध्ये करार केला जात असताना त्यामध्ये प्रतिफल असणं आवश्यक आहे. प्रतिफल म्हणजे मगाशी आपण पाहिलं मोबदला की जो एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला देणं आवश्यक असतं. विम्याचा करार केला जात असताना विमेदार विमा कंपनीला विमा हप्ता मोबदल्याच्या स्वरूपात देत असतो आणि विमा कंपनी विमेदाराला जर त्याचे विशिष्ट धोक्यामुळे नुकसान झाले तर ती भरपाईचे वचन किंवा हमी देत असते. म्हणजे विमा करारामध्ये दोन्हीही पक्ष परस्परांना प्रतिफल देत असतात. त्यामुळे विमा करारामध्ये प्रतिफल असलेच पाहिजे. परंतु जुगारी करारामध्ये मात्र प्रतिफल नसते. ज्यावेळी दोन जुगाऱ्यांच्या मध्ये करार झालेला असतो त्यावेळी कोणताही पक्ष एकमेकाला काहीही देत नाही. त्यामुळे जुगारी करारामध्ये प्रतिफल नसते. पाचवा फरकाचा मुद्दा आपल्याला सांगता येईल की परस्पर विश्वास. परमोच्च विश्वास. सर्वसाधारणपणे विम्याचा करार हा परमोच्च विश्वास तत्वावर आधारलेला करार आहे असं म्हटलं जातं.
हा करार केला जात असताना विमेदाराने या तत्वाचे पालन केलेच पाहिजे. त्याचबरोबर विमा कंपनीने देखील या तत्वाचे पालन करणं आवश्यक आहे. या तत्वानुसार विमेदाराने विमा कंपनीला आपल्या मालमत्तेबद्दल सर्व सत्य आणि खरी माहिती सांगणं आवश्यक आहे. वस्तुनिष्ठ माहिती विमा कंपनीला देणं आवश्यक आहे. जर जाणून बुजून विमेदाराने विमा कंपनीला चुकीची माहिती दिली, खोटी माहिती दिली आणि नंतर हे विमा कंपनीच्या ध्यानात आलं तर विमा कंपनी परमोच्च विश्वासाचा भंग केला म्हणून विमेदाराला नुकसान भरपाई देण्याचे नाकारू शकते. म्हणून विम्याचा करार केला जात असताना या करारामध्ये परमोच्च विश्वासाचे तत्व पाळले जाणं आवश्यक आहे आणि हे दोन्हीही पक्षांनी पाळणं आवश्यक आहे. परंतु जुगारी करारामध्ये मात्र परमोच्च विश्वास तत्वाचा अजिबात विचार केला जात नाही. 6वा मुद्दा सांगितलेला आहे कराराची अंमलबजावणी. सर्वसाधारणपणे भारतीय करार कायद्यानुसार विमा करार हे कायदेशीर करार आहेत आणि कायदेशीर करार असल्यामुळे या कराराची अंमलबजावणी आपण न्यायालयामार्फत करू शकतो. परंतु जुगारी करार हे कायदेशीर नाही. जुगारी करार हे बेकायदेशीर आहे आणि बेकायदेशीर करारांची अंमलबजावणी आपण न्यायालयामार्फत करू शकत नाही. 7वा मुद्दा सांगितला आहे शास्त्रीय आधार. आता विमा करार केला जात असताना हे विमा करार शास्त्रीय पायावर आधारलेले असतात. विमा वस्तूला असणाऱ्या धोक्याची शक्यता लक्षात घेऊन त्या विमेदाराला त्याचा विमा हप्ता आकारला जातो. म्हणजेच विमा करार हे शास्त्रीय पायावर आधारलेले करार आहे. परंतु जुगारी करार हे बेकायदेशीर आहे. याला कोणताही शास्त्रीय आधार नसतो. त्यामुळे हे करार हे व्यर्थ करार आहे. पुढचा आपल्याला 8वा मुद्दा सांगता येईल धोक्याचे हस्तांतरण. विमा करार केला जात असताना विमेदार आपल्या मालमत्तेला असणारा जो धोका आहे, संभाव्य धोका, या संभाव्य धोक्याचे हस्तांतरण विमा कंपनीकडे करत असतो. ज्यावेळी विमेदार आपल्या मालमत्तेचा विमा कंपनीकडे उतरवित असतो त्यावेळी त्याच्या मालमत्तेला जो काही धोका असेल, आग लागण्याचा धोका असेल, चोरीचा धोका असेल किंवा इतर कोणताही धोका असेल, तर हा धोका तो विमा कंपनीकडे हस्तांतरण करत असतो. विमा उतरवल्यानंतर त्या धोक्याचे हस्तांतरण विमेदाराकडून विमा कंपनीकडे होत असते. परंतु जुगारी करारामध्ये मात्र धोक्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुळातच जुगारी करारामध्ये धोका हा अस्तित्वातच नसतो. हा करार केल्यामुळे तो धोका निर्माण झालेला असतो. आणि शेवटचा मुद्दा आपल्याला सांगता येईल की नुकसान भरपाई कशी दिली जाते. यामध्ये विमा करार केला जात असताना विमा विषय वस्तूला होणारी जी हानी आहे किंवा होणारे जे नुकसान आहे, त्यामुळे एखाद्या विशिष्ट धोक्यामुळे विमेदाराच्या मालमत्तेचं जर काही नुकसान झालं तर झालेलं नुकसान हे विमा कंपनी विमेदाराला भरून देत असते. त्यामुळे नुकसान भरपाईचे हस्तांतरण विमा कंपनीकडे झालेले असते. विमा कंपनी विमेदाराला ते नुकसान भरून देत असते. परंतु जुगारी करारामध्ये मात्र पैज लावलेली असते
तेथे एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। तर अशा पद्धतीने विमा करार आणि जुगारी करार या दोन्ही करारामध्ये आपल्याला फरक सांगतो। काही वेळा परीक्षेमध्ये आपल्याला 4 मार्काला प्रश्न विचारले जातात की विमा करार आणि जुगारी करार यामध्ये फरक स्पष्ट करा। हा 20 मिनिट 25। तर या ठिकाणी हा फरक काही वेळा तुम्हाला 4 मार्काला विचारला जातो। 4 मार्काला कमीत कमी यामध्ये आपले 4 ते 5 मुद्दे यामध्ये येणं अपेक्षित आहे। आता यानंतर याचा पुढचा जो भाग आहे तो म्हणजे सर्वसाधारण विम्याचं वर्गीकरण किंवा सर्वसाधारण विम्याचे प्रकार। Types of general insurance. सर्वसाधारण विम्याचे जे वर्गीकरण करण्यात आलेले आहे किंवा सर्वसाधारण विम्याचे प्रमुख 3 प्रकार पाडलेले आहेत। यामध्ये पहिला प्रकार आपल्याला सांगता येईल अग्निविमा। त्याला इंग्लिशमध्ये फायर इन्शुरन्स असं म्हटलं जातं। दुसरा प्रकार जो आहे त्याला सागरी विमा म्हणतात, मरीन इन्शुरन्स। आणि तिसरा प्रकार जो आहे याला अपघात विमा म्हणतात किंवा याला संकीर्ण विमा असं देखील म्हटलं जातं, ॲक्सिडेंट इन्शुरन्स। तर असे सर्वसाधारण विम्याचे 3 प्रकार पाडण्यात आले आहेत। आता यामध्ये जो पहिला विमा आहे अग्निविमा। अग्निविमा म्हणजे काय हा टॉपिक आपण पुढे पूर्णपणे शिकणारच आहोत। परंतु या ठिकाणी एखादं घर असेल, दुकान असेल, गोदाम असेल, कारखाना असेल, कचेरी असेल किंवा सिनेमागृह असेल किंवा सार्वजनिक इमारती असतील तर अशा मालमत्तेचा आपण अग्निविमा घेऊ शकतो। अग्निविमा म्हणजे काय तर अन्य प्रकारचा विमा व्यवसाय वगळून आगीमुळे अथवा आगीचा परिणाम म्हणून होणाऱ्या हानीविरुद्ध विम्याचा करार करण्याचा व्यवसाय असून विमा पॉलिसीत रूढीप्रमाणे समाविष्ट केल्या जाणाऱ्या अन्य काही धोक्यांचाही समावेश यामध्ये होत असतो। याला आपण अग्निविमा असं म्हणतो। म्हणजे कोणत्याही मालमत्तेचा आपण अग्निविमा उतरवित असतो। अलीकडच्या काळात आगीमुळे झालेले नुकसान हे भरून दिले जातेच, याशिवाय जर आगीचा परिणाम म्हणून जर काही हानी झालेली असेल तर अशी हानी देखील अग्नि विम्याखाली भरून दिली जाते। उदाहरणार्थ एखाद्या गोदामाचा आपण विमा घेतलेला आहे, गोदामामध्ये साखरेची पोती ठेवलेली असते, या ठिकाणी गोदामाला आग लागली आणि ती आग विझवली जात असताना पाण्याचा मारा केल्यामुळे गोदामात ठेवलेली साखर विरघळली। या ठिकाणी साखरेचं तर आगीमुळे नुकसान झालेलं नाही, परंतु साखर विरघळून नुकसान झालेलं आहे। हे जे नुकसान आहे हे आगीचा परिणाम म्हणून झालेलं नुकसान आहे। तर असं नुकसान देखील अग्नि विम्यामध्ये भरून दिलं जातं। त्याचबरोबर दंगेदोफे, संप, हरताळ, उठाव, वीजस्फोट, धरणीकंप, भूकंप यामुळे जरी मालमत्तेचे काही नुकसान झाले तर ते झालेले नुकसान सुद्धा अग्नि विम्याखाली भरून दिले जाते, परंतु यासाठी आपल्याला जास्तीचा विमा हप्ता भरावा लागतो। तर याला आपण अग्नि विमा असं म्हणतो। दुसरा प्रकार आहे सागरी विमा। तर सागरी विमा हा समुद्रमार्गे जी मालाची वाहतूक केली जाते
या मालाची वाहतूक केली जात असताना सागरी संकटामुळे जर काही मालाचे नुकसान झाले तर हे सागरी विम्यामध्ये भरून दिले जाते. आणि तिसरा विम्याचा प्रकार आहे अपघात विमा. या अपघात विम्यामध्ये वेगवेगळ्या विम्याचे प्रकार मोडत असतात. यामध्ये सर्वसाधारणपणे वैयक्तिक अपघात विमा, मोटारीचा विमा, चोरीचा विमा, प्रामाणिकपणाचा हमी विमा, तिजोरीतील पैशाचा विमा, वाहतुकीतील पैशाचा विमा, जनावरांचा विमा, शोकेच्या काचांचा विमा असे सर्व प्रकार या अपघात विम्यामध्ये मोडत असतात. तर असे हे सर्वसाधारण विम्याचे 3 प्रकार पाडलेले आहेत. थँक्यू.